आता बातमी पुन्हा एकदा मुंबईमधून आहे। मुंबईच्या समुद्राला उधाण आलेलं आहे। ज्या पद्धतीने इशारा देण्यात आलेला होता हाय टाइडचा आणि त्यामुळे आता समुद्रामध्ये उंच लाटा उसळण्यास सुरुवात झालेली आहे। माझी सहकारी आपल्या सोबत जुई जाधव थेट या ठिकाणाहून जोडली गेली आहे। जुई, तृप्ती, निश्चितच हाय टाईडला सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभी आहे मरीन लाईन्स परिसरामध्ये आणि तू पाहू शकतेस की माझ्या मागे जो समुद्र आहे तो आता खवळलेला आहे। समुद्रामध्ये उंच लाटा येण्यास सुरुवात झाली आहे। जवळपास 4.24 मीटर इतक्या ह्या उंच लाटा आहेत ज्या उसळत आहेत। समुद्राच्या बाहेर जो कठडा आहे त्याच्या कठड्याच्या बाहेर या लाटा येत आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईकरांना सावधतेचा इशारा हवामान विभागाने दर्शवलेला आहे। कारण का आज वीकेंड आहे। वीकेंडच्या दिवशी बरीच गर्दी नागरिक करतात समुद्र किनाऱ्यावरती समुद्राचा आनंद घेण्यासाठी। मात्र आज हा आनंद घेण्यापासून स्वतःला आवरा असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण का समुद्राला भरती आलेली आहे, हाय टाईड आहे। अशामध्ये जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे हे देखील सांगितलं आहे। वारंवार पोलीस प्रशासन इथे तैनात करण्यात आलं आहे ठिकठिकाणी। कारण का अनेक जण फोटोजच्या आणि सेल्फीजच्या नादात इथे येतं मरीन लाईन्स परिसरामध्ये समुद्र किनाऱ्यावर जातं आणि चुकून काहीतरी घटना घडते ज्याच्यामुळे जीवितहानी होते। मात्र हे प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन इथे सज्ज झालं आहे। जे कोणी त्या कठड्यापाशी जाते किंवा समुद्र किनाऱ्याच्या जवळ जात आहे त्यांना पोलीस परत माघारी फिरवत आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर मग आजचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण का सकाळपासूनच पाऊस पडत आहे। अद्याप तरी रेल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती नाही आहे। रस्ते वाहतूक देखील सुरळीतपणे सुरू आहे। सुट्टी असल्यामुळे अनेकांनी घरी बसण्याचा देखील पर्याय निवडलेला आहे। मात्र समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळा हे वारंवार नागरिकांना सांगितलं जात आहे। निश्चित जुई, हाय टाइड संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद।